लास्ट डे, गोल्डन डे ऑफ द टुर्नामेंट. लगातारचे 3 दिवस जे खेळाडू मेहनत करतायत ना, त्या खेळाडूंचा महत्त्वाचा दिवस आहे आजचा, चौथा दिवस. यूट्यूबच्या माध्यमातून जुळलेले हे प्रेक्षक आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे. मांढरदेव 11 अस्तित्वासाठी मैदानाच्या आतमध्ये किंवा महत्त्वपूर्ण मॅचमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी, लढाई देण्यासाठी मैदानामध्ये रेडी आहे. तर सोबत समोर इश्ना 11 हाही संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टॉस मांढरदेव 11 जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय कळवलेला आहे. विलास बॉल अकूट टप्प्याचा आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईट बॉल येतोय बॅटिंग मार्क वरती. बॅट्समन रेडी आहे. हो, रिव्हर्स अटेम्प्ट, व्हॉट अ शॉट यार. परफेक्ट मिडल केलाय आणि रिव्हर्सनं बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. या खेळाडून आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. बॉल दे ना, दिलाय की 2 बॉल आत दिलेत की नवीन. बॉल देऊन सहकार्य करा. मॅच बॉल येतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं बॅटिंग मार्क वरती. बॉलिंग ट्रॅक वरती सविनंद आहे, तर बॅटिंग मार्क वरती दीपक यांचा रिव्हर्सचा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळा, ऑन साईडला गॅपमध्ये स्ट्रोक येण्याचा प्रयत्न आहे, परंतु डिक्लेरेशन झोनमध्ये 1 धाव मिळेल. दोन्ही संघांसाठी ही मॅच मांढरदेव 11 निश्चित आपल्या अस्तित्वासाठी मैदानाच्या आतमध्ये लढाई करतोय, परंतु समोर इश्ना 11 साठी महत्वाची मॅच जरूर आहे.
पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खूप चांगला स्ट्रोक आहे. 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत बॉलच्या पाठीमागे आणि बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल ओलांडेल सीमारेषा. अगदी सीमा रेषेला आग लावत बॉल जाईल 4 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये दीपक यांनी केलेली आहे आणि दीपक यांच्या नावाभोवती वलय आजच्या दिवसामध्ये निश्चित निर्माण झालेला आहे. त्यावेळेसचा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल आहे. वाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड केली जाते. 13 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक. वेगवान बॉल होता. बॅटवरती परफेक्ट मिडल नव्हता. एक डिक्लेअर झोनची धाव मिळते. मांढरदेव 11 साठी बॅटिंग मार्कवरचा जो सलामीचा फलंदाज आहे निश्चित प्रभावित केलेला आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स हिट खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स बॉल फील करतोय. यस नो वेट या प्रयत्नामध्ये मात्र थांबवलं जात आहे. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर धावफलक 14 या धावसंख्येवरती. येणारे अजून 18 चेंडू आहेत महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी. षटक क्रमांक 2. यावेळेसचा बॉल पहा. गॅपमध्ये स्टोक करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक च्या आवाक्याबाहेर येतोय 4 धावांसाठी. चौकार येतोय दीपक यांच्या बॅटमधून. षटक क्रमांक 2 मध्ये कुणाला आमंत्रित केलं जाईल हे देखील पाहायचंय. कारण पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागतायत. 18 धावा. अठरा धावा धावफलकावरती आहेत. परफेक्ट प्लेसमेंट पाहायला मिळते. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चं दर्जेदार आयोजन दिवस क्रमांक 4 आणि प्रचंड घमासान आजच्या या लॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप ए मध्ये सुपर 6 मध्ये जाण्यासाठी प्रचंड मोठी चढाओढ मैदानामध्ये चालू झालेली आहे. यावेळेस स्ट्रोक हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल येईल. क्षेत्ररक्षक कॅच पकडली. बिग विकेट डाऊन.
एका घड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती आहेत. महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. षटक क्रमांक 2 मध्ये सतीश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिल्याच बॉलवरती सफलता आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वरूप पोळ जे की मांढरदेवचे आहेत. यावेळेचा पहिला चेंडू समोरच्या दिशेनं वन बाउन्स हल्ला. स्वरूपच्या बॅटमधून आलेला जबरदस्त चौकार. ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड परफेक्ट प्लेसमेंट पाहायला मिळाली आणि अगदी पुरेपूर गॅप शोधणारा हा स्ट्रोक होता आणि 4 धावांसाठी पाठवलाय सीमा पार चौकार. वाकूट टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला खेळायचा आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता. अचानक चेंडूनं मात्र दिशा बदलली. टप्पा पडल्यानंतर स्विंग होणारा बॉल आणि डॉट बॉल येतोय. हा स्ट्रोक समोरच्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षक ते रिजन मध्ये आहे. पकडली आहे कॅच. स्वरूप यांचा देखील खेळ थांबवण्यामध्ये मिळाली सफलता. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. वन डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकाला येतोय आकार. 24 रन धावफलकावरती आहेत. स्पीड आपली मॅच कंटिन्यू ठेवा. सुपर 6 नंतर आपल्याला पुन्हा बक्षीस पात्र फेरीतल्या सामन्यांना कोणताही बॅडलाईट होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. फास्टली मॅच स्टार्ट ठेवा. आडवा बॅट नॉन साईडला खेळायचे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर डोक्यावरून मस्तक पे दस्तक 6 रन सिक्सर. विक्रम मांढरे यांच्या बॅटमधून आलेला एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय आणि या षटकाराच्या माध्यमातून मांढरदेव 11 या संघाच्या धावा होत आहेत. 30 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फसतोय प्रयत्न. एक सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. राकेश आणि विक्रम या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय.
आणि वॉट अ कॅच यार, अप्रतिम कॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी डीप मिड विकेट मधून तो क्षेत्ररक्षक आला आणि शॉर्ट मिड विकेट पर्यंत अगदी चांगली धाव लगावली आणि त्यानंतर डाऊन दी बॉल आल्यानंतर अप्रतिम कॅच कॅरी करण्यामध्ये यश आले. झटका दुसरा लागतोय महत्वपूर्ण. आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक फलंदाज किंवा स्फोटक फलंदाजीसाठी ज्यांना आपण पाहतो ते राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राहुल वानखेडे बॅटिंग ट्रॅकवरती, ज्यांनी मात्र एका षटकामध्ये 3 षटकार खेळण्याचा विक्रम केलेला आहे. याच WPL बाय प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये राहुल गोळे यांच्या विरोधामध्ये आता कशा पद्धतीने बॅटिंग करतील हे पाहायचंय. खूप टप्प्याचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप होता. बॅटरी बॉलचा मात्र संपर्क नाहीये. पहिलाच चेंडू मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 31 धावा धावफलकावरती आहेत. या आधीची मॅच आठवली तर अगदी लो स्कोरिंग मॅच, परंतु तितकीच इंटरेस्टिंग असणारी मॅच आपण पाहिली. हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॅकअप देईल. तेहतीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राहुल वानखेडे स्ट्राईक वरती आहेत. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे, भरपूर उंच एलिव्हेशन मिळाले. क्षेत्ररक्षक च्या वाक्याबाहेर बॉल, पॉवरफुल, सक्सेसफुल, मॅग्नाफिसियंट षटकार. रिप्ले पाहतोय आपण. अभय यांचं सेलिब्रेशन देखील मेन स्क्रीन वरती पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 4 मध्ये षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती अभि यांना मंत्रित केलेलं आहे. तर समोर लेफ्ट हँडेड बॅटर तयार आहेत आणि हे निर्णायक षटक आहे, महत्वपूर्ण षटक. यावेळेचा स्ट्रोक पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय जरूर, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाईल एका धावेसाठी. करंट रन रेट 12.63 चा आहे आणि तो रन रेट उंचावण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल या मॅच मध्ये. इश्ना 11 साठी महत्वाची मॅच आहे. तर समोर मांढरदेवी 11 हा संघ अस्तित्वासाठी मैदानाच्या आतमध्ये झगडतोय आणि एका बलाढ्य संघाला नमवण्याचा पराक्रम करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का? हो, यावेळेसचा स्ट्रोक वेगवान चेंडू होता. आणि एक सिंगल मैदानामध्ये कॅरी केली जाईल, कंप्लीट केली जाईल. एक्केचाळीस धावा धावफलकावरती मॅच आपण पाहतोय. मांढरदेवी 11 विपक्ष टीम इश्ना 11. येणारे 4 चेंडू आहेत. अजूनही आक्रमक फलंदाज बॅटिंग मार्कवरती आहेत, ज्यांच्या बॅटमधून आपण मोठे स्ट्रोक नेहमी पाहतोस. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स चाललाय बॉल. सीमा रेषा पार, डीप, दमदार आहे, पॉवरफुल, सक्सेसफुल. राहुल वानखेडे यांचा ब्लास्ट मैदानामध्ये षटकार येतोय.
आडवा बॅट न पहा परफेक्ट पुल केला आणि तो पुल ठरतोय सक्सेसफुल. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल उंच आकाशामध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. मस्तक पे दस्तक, एक चौकार, लगातारचे 2 षटकार आणि प्रेक्षकांनी राहुल यांच्या बॅट खेळीसाठी निश्चित टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट केलेला आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, आक्रमक फलंदाजी, मांढरदेवी 11 इरादे स्पष्ट आहेत. अर्जुन दादा गोळे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ओहो, हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती अंकित होईल. हॅट्रिकचं जे प्राइज आहे ते कंटिन्यू असेल. तब्बल 58 धावा धाव फलकावरती. निलेश सर, निलेश भोसले सर, मेन स्क्रीनवर या. कोणताही खेळाडू येणार नाही. वाईड बॉल येतो. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाईल आणि तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हाताळावा लागेल. पहा, हॅट्रिक षटकारांसाठी अर्जुन दादा यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज कंटिन्यू आहे. राईट साईडला जी वायर आहे ना, ती वायर हलवू नका कृपा करून, कारण यूट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण त्या वायरवरती डिपेंड आहे. महत्वाचा बॉल. यावेळेसचा चेंडू. इथं मात्र पंचांचा इशारा येतो. इट्स अ विकेट आणि फलंदाज होतोय बाद. धाव फलक 58. मॅच जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 59 ची गरज. स्पीडअपली मॅच स्टार्ट होईल. टीम इश्ना 11 सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये येतील. कोणताही वेळ दवडायचा नाही. तुमच्या संपूर्ण मॅच वरती पुढचं सगळं शेड्यूल अवलंबून आहे. त्यामुळं पहिल्या मॅचला देखील थोडा विलंब झालाय, परंतु दुसऱ्या मॅचला जास्त विलंब होणार नाही याची नोंद घ्या. टीम मीटिंग जास्त चालणार नाही. कारण यानंतरच्या मॅचसाठी आपण शेड्यूल पूर्ण आखणार आहोत. या संपूर्ण मॅच वरती सगळं डिसाइड होणार आहे. त्यामुळे ही मॅच लगेच स्टार्ट ठेवा. चोवीस चेंडू आणि 59 धावांचं लक्ष आहे. मांढरदेव 11 मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. ₹71,000 कॅश प्राइज असणारी ही स्पर्धा वाई प्रीमियर लीग.
त्यानंतर 51,000 रुपये द्वितीय कॅश प्राईज आहे. 41 क्रिकेट असोसिएशन, पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन, त्याचप्रमाणे जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी, मैत्री ग्रुप, जावली रॉयल मेन्सवेअर, वाई हॉटेल संदेश, साईरत्न आणि हॉटेल करायसन पाचगणी यांच्याकडून खूप चांगलं सहकार्य केलं गेलं आहे. विशेष सहकार्य वाई प्रीमियर लीगसाठी अनिल भाऊ सावंत. यूट्यूबच्या माध्यमातून जुळलेले प्रेक्षक, या ठिकाणी जरा थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. सकाळच्या सत्रामध्ये दिलगिरी व्यक्त आहे आणि त्यासोबत लाईटचा देखील. जनरेटरचा नाही विषय काय, इंटरनेटचा म्हणजे इंटरनेट. आणि या मॅचमध्ये सलग 3 षटकारांसाठी 1,001 रुपयांचा कॅश प्राईज सन्मान्य सखाराम शेठ कदम संघमालक परी 11 यांच्याकडून लागलेला आहे. चला मॅच स्टार्ट ठेवा, भरपूर वेळ झालेला आहे. हॅलो हॅलो हॅलो. सकाळी नॉर्मल झालं तासभर, परत नाही काय झालं. येऊन गेलो झालं ना पण परत आता तो घालवायला आमच्या लगी आमच्या येणार तिथं बसला तुझा माणूस कसा काय इकडे जर झाला. पण आता आम्ही वेळ खूप वाढतोय.
पात्र फेरीला विश्रू होतोय. पहिल्या दिवसामध्ये ग्रुप ए मध्ये देखील चला मॅच स्टार्ट झालेली आहे. चला समोरचे प्रेक्षक आपल्याला विनंती आहे यूट्यूबच्या यूट्यूब सेट समोरच्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण स्कोररच्या समोरून सगळेजण बाहेर या. 59 धावा 24 चेंडू. मॅच होते ऑन. पहिलाच बॉल बॅटची एज. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय एका धावेसाठी. हो वेगवान बॉल आहे. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 2 चेंडू आणि हा बॉल मात्र डॉट आलाय. 1 धाव फलकावरती लागलेली आहे. 59 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये इष्णा 11 हा संघ उतरलाय. तर समोर आपण पाहतोय मांढरदेव 11 याही संघाच्या माध्यमातून बॅटिंगच्या माध्यमातून बॅटिंग युनिट खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग झाली. आता बॉलिंग युनिटमध्ये कशी कामगिरी केली जाईल हे पाहायचंय. टप्प्याचा बॉल आहे. बॅटची एज लागल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आतापर्यंत तरी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग ट्रॅक वरती. अभि चोरट तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रवीण फनसे हा खेळाडू आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक शुभम मालुसरे त्या रिजन मध्ये. बॅकअप मिळाला 30 यार्ड सर्कल मध्येच राकेश यांच्याकडून आणि एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. एक सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये चालू आहे. इष्णा 11 साठी ही मॅच खूप महत्वाची आहे. समोर मांढरदेव 11 अस्तित्वासाठी मैदानाच्या आतमध्ये दीपक यांनी मात्र प्रभावित केलेला आहे. यावेळेसचा बॉल बॅटची स्ट्रॉंग एज आणि त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. विक्रम मांढरे यांनी सफल केलाय तो कॅच आणि महत्वाचा खेळाडू बॅक टू पवेलियन. प्रवीण आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. बॉडीपासून दूर वरती ठेवला होता. एक्स्ट्रा कव्हरला स्टोक येण्याचा प्रयत्न फसला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावल्यानंतर हा येतोय महत्वाची सफलता. तीन धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना रिक्वायर्ड रन रेट आता 17.68 इतका पोहोचलेला आहे. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकामधला. सतीश सनस बॅटिंग मार्क वरती रेडी होईल. इष्णा 11चा आयकॉन म्हणून भूमिका बजावत असताना हा खेळाडू आपण पाहतोय. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती रेडी असताना आपल्याला पाहिलं मिळतं. षटक क्रमांक पहिलं खूप चांगला हाताळले. आतापर्यंत 3च धावा खर्च करून एक महत्वाची विकेट घेण्यामध्ये सफलता मिळालेली आहे. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळायचे तर रक्षक आणि पकडली या कॅच.
सतीश सनस बॅक टू पवेलियन. मांढरदेवी 11चा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठा झटका लागलाय, झटका मोठा आहे लागलाय मैदानाच्या आतमध्ये. सतीश सनस परतीच्या मार्गाने जड पावलांनी. मोमेंटम निश्चित शिफ्ट झालेला आहे पूर्णपणे मांढरदेवकडे. आणि इथं शुभम मालुसरेचा लाजवाब कॅच दीपक यांनी प्रभावित केलंय. षटक क्रमांक 1चा खेळ संपल्यानंतर धाव फलक 3 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सचिन हा खेळाडू बॅटिंग ट्रॅक वरती रेडी होतोय. मॅच थांबवू नका प्लीज. मॅच स्टार्ट ठेवा. मोमेंटम खेळाडूंकडे आहे, तो मोमेंटम चेंज करू नका किंवा शिफ्ट करू नका. ओव्हर नंबर 2. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचे तर रक्षक आणि पकडला कॅच. खूप मोठा झटका. अभि चोरटला देखील थांबावं लागेल. बिग विकेट डाऊन. तब्बल 23,000चा प्लेअर ऑप्शन मध्ये अभि चोरट आणि आई खेळाडूची विकेट येते. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एका क्षणाला असं वाटलं की हा दूरवरती षटकार खेळला जाईल, परंतु मिड विकेट रिजन मध्ये अप्रतिम कॅच कॅरी केला गेलाय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. न्यू बॅटर राहुल गोळे. बॉलर च्या भूमिकेत असेल विक्रम. पहिली सफलता मिळते विक्रम यांना. हो, स्विंगर टप्पा पडतोय, बॉल वळण घेतोय, पंचांकडे अपील केलं आणि इथं विकेट येते. राहुल गोळे देखील परतीच्या मार्गाला, परतीच्या आश्रयाला. जबरदस्त विकेट. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली जाते.
डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. यावेळेस चेंडू टप्पा पडतोय, शरीरावरती आदळतोय. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. इश्ना 11 अडखळतोय, परंतु आता स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. कठीण परिस्थितीमध्ये हा स्ट्रोक आणि याही स्ट्रोक वरती मात्र विकेट येते. मैदानाच्या आतमध्ये अगदी सातत्यपूर्व विकेट्सचं पतन व्हायला सुरुवात झाली आहे. विक्रम मांढरे खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडतोय आणि बाहेरच्या बाजूला ज्या प्रकारे लेग कटर केला जातोय त्यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचा प्रयत्न आणि तो सफल देखील झालेला आहे आतापर्यंत. हा स्ट्रोक चांगला आहे, परंतु याही वेळेस हवेमध्ये आणि हा देखील कॅच पकडली. ओहो हो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. लगातारचे 3 बॉल आणि 3 महत्वाच्या विकेट घेण्यामध्ये यश आलेलं आहे. या ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट घेतलेले आहेत टोटल आणि अर्जुन दादा गोळे यांच्याकडून विक्रम यांच्या या गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ते जबरदस्त गोलंदाजी आणि पहिल्यांदाच UWPL मध्ये आपण पाहतोय इतका लो स्कोर. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4च धावा इश्ना 11 धाव फलकावरती पूर्ण करत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये अभि चोरट यांना धावा घेण्यासाठी थांबवलं गेलं, परंतु प्रवीण फन्सेंची जशी विकेट आली त्यानंतर पहिल्याच चेंडूवरती सतीश फणस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अंतर कमी पडलं, इलेव्हेशन मिळालं नव्हतं आणि त्यासोबत लांबी देखील कमी पडली. तिथं विकेट मिड विकेट मध्ये मिळाली. त्यानंतर सचिन पवार मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाले. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट विक्रम यांना मिळत आहेत आणि या 4 विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळालेलं आहे. अर्जुन दादा गोळे यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज दिलं जाईल. षटक क्रमांक 3. 12 चेंडू 55ची गरज, अजूनही मॅच ऑन आहे. स्वरूप पोळ बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहे. अकरा बॉल आणि 54ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आता लेफ्ट हँडेड बॅटर बॅटिंग मार्क वरती रेडी आहे. बॉलिंग मार्क वरती स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू चालला एका धावेसाठी. 1 के साथ कहानी आगे.
आणि षटक क्रमांक 3. आता लक्ष अवघडच चाललेलं आहे कारण 6 विकेट तब्बल मैदानाच्या मध्ये 6 विकेट पणाला लागल्या आणि आता मिडल ऑर्डरला देखील उद्ध्वस्त करण्याचं काम मांढरदेवी 11च्या गोलंदाजांनी केलं. लोअर फुल टॉस ऑन साइडला, स्ट्रोक चांगला आहे, कडक बेधडक बॉल, सीमा पार, 6 धावा, षटकार. आठ बॉल आणि इक्वेशन आहे आठ चेंडू आणि 46ची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु इथं ऑन साइडला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये दुसऱ्या धावेचा देखील केलाय प्रयत्न आणि 1 से भले 2 ही 3. येणारे 7 बॉल आणि 43ची गरज मॅच जिंकण्यासाठी. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक हो, काय एफर्ट्स घेतलेत मैदानामध्ये. निश्चित 4 धावा या खेळाडूंना वाचवलेल्या आहेत. विक्रम मांढरे आयकॉन आहेत आणि षटक क्रमांक 2चा देखील खेळ संपला. धावफलक 18-6. 3चा देखील खेळ संपला. धावफलक 18-6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता रिप्ले पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून. जबरदस्त एफर्ट्स मैदानामध्ये विक्रम यांच्याकडून. कॅचचा ट्राय पहा आणि त्यानंतर डायव्ह, बॉल थांबवला सीमारेषेच्या आतमध्ये. 6 चेंडू 41ची गरज. राहुल बॉलिंग ट्रॅकवरती रेडी. 6 चेंडू आणि 41ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा स्ट्रोक हवेमध्ये. पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे, परंतु बॉल सीमा पार. येतोय षटकार. आउटसाइड दी लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. वाईड बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव फलकावरती अंकित केली जाईल. 5 बॉल येणारे आणि 5 चेंडू आणि 34ची गरज असताना पुन्हा एक ब्लास्ट. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एक सिंगल मिळेल आणि आता पूर्णपणे आपण जर पाहिलं तर औपचारिकता शिल्लक. चला तेजदीप 11.
हा चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये चाललाय आणि चला टॉससाठी या अभय 11 तेजदीप 11. नाही लावून